बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 18. महेशची भूकच संपली होती. त्याला बाबूजींचे शब्द आठवले. लहानपणी जेवणावर रुसला की ते म्हणायचे, महेश, पोटातले 4 घास जोवर आपल्याला मिळतात तोवर सारं रुसणं फुगणं असतं, पण हे 4 घास मिळवायला केवढे कष्ट पडतात हे तुला उद्या कळेलच. पण ज्यावेळी तुला जेवावंसं वाटणार नाही त्यावेळी एखादा भुकेनं तडफडणारा, घरोघरी भीक मागणारे भिकारी डोळ्यांसमोर आण. ते आठवताच त्याने तिच्या हातात ताट घेतलं. न बोलता तो जेवत होता. तिने गाणं सुरू केलं. रात्रीचे 11 वाजले होते. त्याला आता गरगरून झोप आल्यासारखी वाटत होती. हात धुवून तो पलंगावर बसला. लढीवाळपणे अनुपमाने त्याच्या गळ्यात हात टाकले. महेश, आज मी तुला सांगेन त्याने तुला निश्चित आनंद होईल. ज्याची तू मनातून प्रतीक्षा करत होतीस ती गोष्ट घडू पाहत आहे. त्याला अंदाज करता येईना. त्याने विचारलं, कोणती? मी तिला कोड्यात टाकणार नाही. तू बाबा होणार आहेस. महेशने हे ऐकलं मात्र त्याला एकदम हलकं प्रसन्न वाटलं. अतिशय आनंदाने त्याने अनुपमाला मिठीत घेतलं. तिच्या ओठावर ओठ टेकवले आणि अत्यानंदाने त्याने डोळे मिटून घेतले. त्याचं मन त्याच्याशी बोलू लागलं. हेच हेच हवं होतं ना महेश तुला? हे घे, झालं ना तुझ्या मनासारखं. आता अनुपम चैतन्यातून नव्या चैतन्याचा जन्म होईल. लोभस वाणी ती आनंदाची प्रगट प्रतिमा पाहताच आपले डोळे पाझरतील. कसा असेल तो? आईसारखा की माझ्यासारखा की? पाल अंगावून झटकावी तसा त्याने मनात येऊ पाहणारा विचार झटकला आणि त्याने मनाशी निर्णय घेतला. आता अमंगल विचार मनात आणायचेच नाहीत, मुळीच आणायचे नाहीत. आणि त्याने अनुपमाला अधिक आवेगाने जवळ घेतले, सार मागचे विचार विसारण्यासाठी. रात्र चढत होती. महेश तळमळत होता. काही वेळापूर्वी आनंदाच्या अत्युच्च शिखरावर गेलेला महेश जमिनीवर आदळला होता. प्रचंड मुका मार त्याला लागला होता. तो कळवळला होता, परंतु समजावणारं कोणी नव्हतं. विचारांच्या दाट अरण्यात तो एकाकी होता. किती छान बातमी सांगितलीस अनुपमा. बातमी छान आहे ती तुझ्यासाठी. म्हणजे सांगितलेलं खोटं आहे? नाही, सांगितलेलं सारं खरंच आहे. मला स्वतःला मुलाच्या बेडीत अडकायचं नाही, मुळीच नाही, कधीच नाही. पण तुला बाप व्हायचं असेल तर, तुला त्या मुलाचं सारंच करायची इच्छा असेल तर मी त्याला तुझ्या आनंदासाठी जन्म देईन. कारण तुझा माझा स्वभाव एकदम विरुद्ध टोकाचे आहेत. तशा आनंदाच्या कल्पना वेगळ्या आहेत. मूल होणार म्हटल्यावर तू आनंदात डुंबलास. मला अडचण, अडगळ आणि नकोसं ओझं वाटू लागलं. एकदा वाटलं 2च महिने पूर्ण झालेत, करून टाकावं अबॉर्शन. पण तुला आवड असावी असं मला वाटलं, म्हणून तुझी वाट पाहत राहिली. तू मला आता निर्णय घेऊन सांग. मूल हवा असेल तर ठेवते, नाहीतर पिशवी रिकामी करते. महेशला वाटलं हिच्या गालावर सनसनीत थप्पड मारून विचारावं, अगं तुला काय दगडाचं हृदय दिलंय? आई आहेस की कोण आहेस? त्याला एकच प्रश्न वारंवार पडला होता. होणारा बाळ दिसेल कसा? आपल्यासारखा, अनुपमासारखा, आनंद बॅनर्जीसारखा की अभयसारखा? कधीतरी मध्येच ती म्हणाली होती, अभय परत आलाय. प्रचंड होमसिक झालाय तो. मुंबईला आता प्रयत्न करणार आहे. तोच ना अभय, प्रेमगीत गाणारा आणि वेलांटी वेलांटीतून प्रेम करणारा? पण आता प्रेमगीत संपलं. मला तर त्याच्या मूर्खपणाची कीव करावीशी वाटते. एवढं होमसिक, नेशनसिक होण्याचं कारणच काय? तिथे कसं सारं फ्री आहे, एन्जॉय करता येतं. इथे एकच नवरा नको असला तरी 7 जन्म वापरावा लागतो.
शिवाय त्याचं वर्ष गेलं ते गेलंच. मला त्याच्या परत येण्याचा निर्णय आवडला नाही. एकदम जाण्याचा निर्णय घेणारा, एकदम परतणारा, सारंच सेन्सलेस. त्याला भेटायला जायचं नाही. परवा त्याचा मुंबईहून फोन आला होता. बहुधा त्याचे आई वडील मुंबईला सेटल होतील. त्याचा फ्लॅट आहे बांद्र्याला लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये. अरे वा, जाऊया तिथं. खूप ॲक्टर्स राहतात तिथे, तुला भेटता येईल. कशाला? फोनवर तर मी चक्क नकार दिला होता, पण तो आलाच फ्लाईटने आणि सकाळी गेलाही. पण कुणाकडे उतरला होता? हे वाक्य उच्चारायचं होतं महेशला, पण तशी त्याला हिंमत मात्र झाली नव्हती. त्याच्या अनुपमाचं खरं प्रेम होतं, पण तो परदेशात गेला आणि तो तिच्या मनातून गेला. पण तसा गेला नसावा तो तिच्या मनातून. तो आला असेल, भेटला असेल, सारं सुरळीत झालं असेल. नाव आपलं आणि गाव त्याचं असेल. विचार करता करता पहाट झाली होती. मन आता थकलं होतं, शांत झालं होतं. मुलगा कुणाचा हे कळेल चेहऱ्यावरून, स्वभावावरून, पण त्याला वेळ लागेल. जन्माला येणारं मूल हे निर्मलाचं असेल, निर्मलाच्या उदरातून त्याचा जन्म असेल. बस, आपल्याला निदान आपल्या जवळचा, आपल्या जगण्याचा आधार गवसेल. त्याच्या बाललीलांनी अवघं आयुष्य सहजच व्यापून राहील. आनंदाचे क्षण आपल्या सवे चालतील. तो मनाशी प्रसन्न हसला. निरभ्र आकाशात उषप्रभा प्रकटली होती. अजून चराचराला हलके हलके जाग येऊ लागली होती. त्याचं मन आनंदाने गाऊ लागलं होतं. बाबूजींचं पत्र आलं होतं. मोठीचं लग्न जमलं होतं. त्याला आवर्जून साखरपुड्याला येण्याविषयी नम्र विनंती केली होती. त्याचे डोळे भरून आले. दारिद्र्याने लाचार झाल्याने आणि पुढे आपण मुलाच्या भरोश्यावर आरामात राहतोय या जाणीवेने बाबूजी इतके आगतिक झाल्यासारखे झाले होते. त्याला हे बरं वाटलं नाही. त्याने पेन घेऊन पत्र लिहायला सुरुवात केली. प्रिय बाबूजी, तुमचं पत्र मिळालं. तुम्ही त्यात मला विनंती करून लग्नाला बोलावलं. बाबूजी, एका पित्याने आपल्या पुत्राला विनंती करायची नसते. तो शब्द असा वापरायचा नसतो. मला कल्पना आहे तुम्ही असं का म्हटलं ते. परंतु बाबूजी, देवकी वसुदेवानं श्रीकृष्णाला नंदाच्या घरी ठेवलं म्हणून तो सर्वस्वी त्यांचा नसतो हे मला अनुभवानं कळलं आहे. उलट इतरांपेक्षा मी भाग्यवान आहे. मला 2 पिता, 1 माता, 2 बहिणी मिळाल्या. एक मानस पिता, आता श्वसूर. त्याने मला घडवलं. एक जन्मदाता, ज्याने मला जन्म देऊन या जगात आणलं. आमची कुठेही चूक नाही. माझ्या नशिबात तेव्हा शिक्षण नव्हतं, तेव्हा आई नव्हती, तरीही मी सुखी होतो, आनंदी होतो. ते दिवस माझ्या आनंदाचे होते. निर्मलाची आई, राजाची आई, आजूबाजूचं गोकुळ माझं होतं. माझा राग रुसवा सारं तुमच्या भोवती होतं. माझी आवडती नर्मदा आता तिथेच राहिली. मी तिच्या प्रेमाला पारखा झालो. बाबूजी, ते दिवस आता परत यायचे नाहीत, कधीच यायचे नाहीत. आज मी मोठा झालो. साहेबांनी मला घडवलं. माझ्यात शिल्पकार तुम्ही जन्माला घातात बाबूजी. साहेबांनी त्या कलेचं सोनं करायला शिकवलं. मला हात धरून हे अपाट दुनियेत पावलं पावलं जुळवून चालायला शिकवलं. माणसांचे स्वभाव जाणायला शिकवलं. मनावर संस्कार केले, ज्ञानाचे, संयमाचे. बाबूजी, जे लहानपणी तुम्ही केलं तेच मोठेपणी साहेबांनी केलं. तुम्ही मोहवश होऊन मला तिथेच त्या मूर्ती घडवण्यासाठी ठेवून घेतलं असतं तर ह्या रंगीबेरंगी जीवनाची ओळखही झाली नसती. समसमत्या दुनियेतलं आपलं चांगुलपण आपल्याला जपताना जे शिकावं लागतं ना, ते शिकता आलं नसतं. बाबूजी, मी तुमचाच होतो, तुमचाच आहे. साहेब नेहमी सांगतात, कुठेही कितीही उंच गेलं तरी पायाखाली जमीन घट्ट धरून ठेवावी. मी, माझं घर, तुम्ही सारे, माझी निर्मला, राजा, कुणालाही विसरलो नाही मी. कारण हे जपायला साहेबांनी सांगितलं. नागपूरला आल्याची गोष्ट आहे. असे मी 13-14चा. अनुपमा श्रीमंत बापाची श्रीमंत नखरेल बेटी. माझ्या वाऱ्यालाही उभी राहत नव्हती.
मी तिला कसा वाटत असेन याची आज मला कल्पना देते. त्यावेळी साहेब म्हणाले होते, महेश, तुझी केलेली पारख चुकणार नाही. तुला मी घडवीन. मी अनेकांना घडवलं, पण घरात मला कुणाला घडवता आलं नाही. तू प्रथम 2 कामं लक्षात ठेवायची. पहिलं काम होतं तुम्हाला दरमहा पैसे आणि पत्र पाठवायचं. माझ्या हातात पहिले 5,000 त्यांनी ठेवले. तेव्हा मला काय वाटलं असेल ते आजही मला जाणवतंय. मला ते मोजता येत नव्हते, हातात धरता येत नव्हते. पोस्टात जाऊन मनी ऑर्डर करायची भीती वाटत होती. पण साहेब म्हणाले, पैसे हरवले, कुणी हातातून हिसकावून नेले तरी चालतील, पण तू स्वतः जा. पण त्यांना एवढे कशाला? का पाठवायचे त्यांना हे पैसे? पोरा, त्यांचे हात मी घेऊन आलोय. त्यांना तुला जगवायचंय. त्यांच्याजवळचे तुझे हे सोन्याचे हात. ज्यांना या हाताची कल्पनाही नाही, त्या हातांची किंमत ठाऊक नाही. त्यांना जेवण्या इतके आज पैसे द्यायला हवेत. उद्या तू मिळवशील तेव्हा आणखी दे. साहेबांनी माझ्याकडून कधीही एक पैसा घेतला नाही. मी काय करणार होतो त्या पैशाचा? लक्ष्मीचा ओघ येत होता. साहेबांची कष्टाची शिस्त त्यांनी मला मोडू दिली नाही. बाबूजी, लहानपणी मी शिकलो नाही म्हणून 8-8 तास मूर्ती घडवण्याची सवय प्रथम तुम्हीच लावली होती. त्या सवयीने लावलेल्या झाडाला आता फांद्या फुटल्या आहेत. बाबूजी, तुम्ही खूप सुखात राहावं. माझ्या 2 बहिणी चांगल्या घरी पडाव्यात. त्यांना दुःखाचा वासही लागू नये. माझ्या नव्या आईला उन्हाची तिरीफी लागू नये अशी इच्छा आहे. दुसरं असं एक सल तुमच्या मनात आहे, ती म्हणजे तुम्ही पुन्हा लग्न केल्याची. बाबूजी, मी लहान होतो, मला त्यावेळी जाणीव नव्हती. पण बाबूजी, आता मी मोठा झालोय. आज मला माझी बालवयाची चूक कळते. स्त्री विना पुरुष एकटा जगू शकत नाही. कशी का असेना तिला जुळवत जमवत स्वतःला आणि तिला सावरतच पुरुष जगतो. कारण अनेकदा त्याला पर्याय नसतात. भारतीय संस्कृती हा मोठा शब्द मी वापरत नाही, पण एकमेकांसाठी लहानपणापासूनच मोठ्या आनंदापर्यंत सतत एकाने त्याग करीत जाणं म्हणजे संसार सुखाचा होतो असं मला वाटतं. तेव्हा दुःख करू नका. माझ्या नव्या आईने तुम्हाला सुख समाधान दिलेलं आहे. मला तिचा राग नाही आहे. उलट आता ती माझ्यावर अखंड वर्षाव करते. पण गेल्या काही वर्षात आईच्या प्रेमाच्या सहवासात यायला मला वेळच मिळाला नाही. माझ्या 2 बहिणी सुखदा, शिवानी आईसारख्याच आहेत. प्रेमळ आहेत, हुशारही आहेत. मोठीच्या लग्नाची इतक्यात घाई न करता तिच्या मनात असेल तितकं शिकू द्यावं. आज स्त्री अस्तित्व आणि अस्मिता या चक्रात अडकल्याने पती पत्नी सामंजस्य उरलेलं नाही. काय सांगू सुखदाच्या भाग्यात काय आहे? ती सुखी असावी ह्यासाठी तिला आपल्या पायावर उभं करता येईल असं उत्तम शिक्षण आणि सामंजस्याचे संस्कार द्यावेत. बाबूजी, ज्यामुळे सुखदा चांगला संस्कार करू शकेल. शिवानी लहान आहे, पण लहानपणापासूनच तिला दुसऱ्यावर प्रेम करण्याचे संस्कार करा. आजची स्त्री मी आणि अस्तित्व यात अधिकाधिक गुरफटत चालली आहे. धावते, पळते, अखंड वेगाने धडपडते. मध्यमवर्गीय स्त्री कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करते, हातभार लावते, तर उच्च वर्गीय स्त्री स्वतः देह आणि स्वतःचं मन याचा विचार करते. बाबूजी, या साऱ्याची कल्पना तुम्हाला येणार नाही. कालपर्यंत मी दुरूनच ऐकत होते. बाबूजी, अनुपमा सुंदर आहे, तसंच तिचं मन सुंदर आहे. तिचे विचार अगदी योग्य आहेत. परंतु ज्या वातावरणात मी वाढलोय त्यावर तुमचे आणि साहेबांचे संस्कार आहेत. जुळवून घेतच संसार उत्तम होतो हेही अनुभवायला आलं आहे. सारं छान आहे. तुझ्या हातात जादू आहे असं साहेब नेहमी आजही म्हणत असतात. माझ्या हातातली ही जादू तुम्ही दिलेली महान देणगी माझ्याजवळ आहे. तेव्हा बाबूजी, अशी विनंती वगैरे लिहू नका. आदेश द्या फक्त. दुसरं असं की सुखदा लहान आहे, नुकतीच 12वी झाली आहे. तुम्ही साखरपुडा ठरवला आहे. मला तरी वाटतं कोणतंही कारण देऊन तो थांबावा, तिला शिकू द्यावं. जमलंच तर माझी विनंती ऐका. तिला सुखी होण्यासाठी तिला शिकणं आवश्यक आहे.
भेडाघाटाला छोट्या जागेत दुकाने लावून आपण फार मर्यादित विचार करू लागलो. बाहेरचं विश्व अफाट आहे. त्या विश्वात भन्नाट विचारांची आचारांची माणसं राहतात. तशीच साधी सोज्वळ हसवत जगणारी माणसंही राहतात. मधु कामिनी अनिल किती सुरेख दाम्पत्य आहे. असं सुखदा शिवानीचं आयुष्य जायला हवं. म्हणूनच तिला विस्तृत जगात पाठवण्यापूर्वी सुशिक्षित करावं बाबूजी. आणखी काय लिहू? मी येणार अनुपमासह. सध्या तिनंही सोशल वर्क करायला सुरुवात केली आहे. घरी बसून कंटाळा येतो आणि श्रीमंत स्त्रियांचा तसा काय करावा हा प्रश्नच असतो. तिची माझी वेळ साधून यायचं तर आहेच. खूप वर्षात निवांत अशी नर्मदा पाहिली नाही. नर्मदाला विसरता येत नाही. नर्मदा आठवली की निर्मला आठवते. खूप मजेत आहे ती. छान झालं. लग्नाच्या वेळी जगदीशची आणि अनिलची छान दोस्ती झाली होती. मला सारं मिळालं, पण बाबूजी लहानपणी ओठावरचं हसणं संपलं ते आज तागायत ओठावर हसू आलं नाही. औपचारिक हसायची सवय लावून घेतली, पण अंतरंगातून उमलणारं हसू कधी उमललंच नाही. गंभीर चिंतनशील असा मी वयाच्या कितीतरी पुढे गेलोय. मी दुःखी नाही बाबूजी. जीवनाकडे गंभीरतेने पाहायला शिकलोय मी. माणूस असा का वागतो याचा विचार करताना मी असा का वागतो म्हणूनही विचार करतो आणि मग माझा स्वभाव असा होत जातो. खुशखबर एकच, अनुपमा आई होणार आहे. बाकी ठीक. तुमचा महेश. महेशने पत्र पूर्ण केलं आणि शांत मनाने तो झोपला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.